6 डिझायनर ब्लाउज कंप्लीट करण्यासाठी जिथे मी 1 दिवस लावणार होते, तेच 6 ब्लाउज करण्यासाठी मला 3 दिवस लागले. ते कसं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की रामला मी गावाकडून इकडे घेऊन आले होते आणि त्यानंतर जे काही माझं रुटीन होतं ना, ते पूर्णच डिस्टर्ब झालं होतं. म्हणजे होतं ना, कामामध्ये जिथे आपण 100% कॉन्सन्ट्रेशन देऊन काम करू शकतो ना, तिथे मुलांची लुडबुड म्हणा, घरातली कामं या सर्वांमुळे आपण इतकं वैतागून जातो की ते काम आपल्याला पटपट करण्यासाठी एनर्जी तर लांबच राहिली, पण ते काम वेळेवरती पूर्ण करण्यासाठी सुद्धा वेळ भेटत नाही. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी मला असं वाटलं की किती दिवस झाले मी हे ब्लाऊज कंप्लीट करते एकाच कस्टमरचे, असं मला काहीसं झालं होतं. त्यामुळे मी काय केलं होतं, सुरुवातीला जे काही सिंपल ब्लाऊज होते 2 ते पूर्ण केले होते. त्यानंतर मग नेक्स्ट डेला रामला घेऊन आले आणि त्यानंतर उरलेले हे 4 ब्लाऊज घेतले होते. आधी तर माझे 2 ब्लाऊज कंप्लीट झाले होते, पण हे 2 ब्लाऊज जे राहिले होते ना, त्याच्यासाठी संपूर्ण दिवस माझा खर्च झाला. मुलांमागे आपण इतके जास्त धावतो, त्यांचे टँड्रम्स असतील, त्यांची कामं असतील, यामध्ये बराचसा वेळ जातो. दिवसातले नाही म्हटले तरी खूप तास आपले त्यांच्या पाठीमागे लागून जातात. त्यामुळे कामामध्ये सुद्धा खूप जास्त घाई गडबड होते. आता इथे मी कटिंगला बसले होते आणि रामचं असं चाललं होतं, की मोबाईल मी ज्यावेळेस शूटला लावते ना, त्यावेळेस त्याचं असं असतं, की मोबाईल पाहिला की लगेच मोबाईल दे. त्याच्यामुळं मग मी शूटसुद्धा जास्त घेत नाही. तो झोपल्यानंतर जेवढं पॉसिबल होईल तेवढं घेते आणि उरलेलं जे काय आहे, तो एखाद्या गोष्टीमध्ये जर बिझी राहिला तर त्यावेळेस ते मी शूट करत असते. आता इथे ट्रायपॉडला मोबाईल लावून माझं शूटिंगचं काम चालू होतं, पण त्याचं काहीतरी इथे कामामध्ये बिझी होता आणि माझं असं असतं, की काहीतरी कर पण मोबाईल नको घेऊ. असं म्हणजे मला असं वाटतं, की मोबाईलची सवय त्याची तुटावी, म्हणून आता मी थोडं त्याच्याकडे पण लक्ष देते आणि कामाची थोडीशी घाई-गडबडसुद्धा चालू आहे संक्रांतीमुळे. पण चला, आता थोडीशी धावपळ तर होणारच. बिझनेस करायचं म्हटलं, की ह्या सर्व गोष्टी मॅनेज करूनच कराव्या लागतात. आता इथे रामला ना मी एक नोटबुक दिली होती माझी, ज्याच्यावरती की मी मेजरमेंट्स वगैरे सर्व लिहित असते. त्याच्यावरतीच त्याचं इथे पेनाने काहीतरी रेषा ओढण्याचं काम चालू होतं. म्हटलं काही कर पण थोडासा बिझी राहा. तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता की कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवा. तर अशी काहीशी सिच्युएशन असते. आता मी ते कॅमेरा सेट केला होता, पण तो हॉरिझॉन्टल केला होता. म्हटलं व्लॉगसाठी म्हणजे मोठा व्हिडिओ टाकण्यासाठी करेल. नंतर विचार केला की चला आता काहीतरी शूट करूयात, म्हणजे तुमच्याबरोबर सुद्धा मला ते शेअर करता येईल. आडवा असो, उभा असो, कोणता तरी एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला की एक आयडिया तुम्हाला येऊन जाईल. आणि मी इथे जे काय आहे ते कटिंगचं, स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवणार होते आणि मध्येच मोबाईल डिस्चार्ज झाला आणि किती शूट झालं हे माझ्या लक्षात आलंच नाही. स्लीवचं कटिंग राहिलं होतं, बाकी सगळं इथे शूट झाले आणि थोडंफार इथे सुद्धा तुम्हाला दाखवले आणि बाकी Instagramवरती डिटेल ओरली तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून मी सांगितले की कितीसाठी किती मेजरमेंट्स मी घेतलेले आहेत. अजून जरी तुम्ही मला Instagramला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिथे Instagramची लिंक दिलेली आहे आणि ओरलीसुद्धा सांगते. ॲश अँड अथांग आपलं हे Instagram अकाउंट आहे किंवा स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला नाव मी देईल. बॅक साईडची कटिंग झाल्यानंतर मी इथे फ्रंट साईडचं कटिंग करायला घेतले आणि आजच मी फ्रंट साईडची कटिंग जी आहे ती Instagramवरती लाईव्ह केलेली आहे. तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता जे काही मला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करायचे होते ना, त्याचं जे काही शेड्यूल असेल ते ऑलरेडी मी एका नोटबुकमध्ये लिहिलेलं असतं. भलेही ते पूर्ण होऊ नाही होऊ, पण जे काही आपण लिहून आपल्याला पूर्ण करायचे ना, याची जी काही धास्ती असते ना, ती वेगळीच असते. त्यामुळे नेहमी मी व्हिडिओमध्ये सांगत असते, की जी गोष्ट तुम्हाला आज करायची ना, त्याचं प्लॅनिंग ऑलरेडी करून घ्या. मनामध्ये ठरवण्यापेक्षा ज्यावेळेस आपण त्या नोटबुकवरती लिहितो आणि ते काम पूर्ण होतं आणि त्याच्यावरती आपण जेव्हा टिक मार्क करतो ना, त्याचं सॅटिस्फॅक्शन काहीतरी वेगळंच असतं. 3 दिवस झाले माझं शेड्यूल तर बिघडले, पण जे काही काम मी लिहिते ना, त्यातली 2 कामं जरी माझी कंप्लीट झाली ना, तरीसुद्धा मला खूप छान वाटतं आणि कामसुद्धा माझं सार्थकी लागलं आणि आजचा दिवससुद्धा छान गेला. असं होतं, ज्या दिवशी काम होत नाही ना, त्या दिवशी आपल्याला वेगळंच फ्रस्ट्रेशन येतं आणि असं वाटतं आज काहीच काम झालं नाही. आता इथे सर्व त्यांचे ब्लाऊज होते ना, फक्त एक प्रिन्सेस कटमध्ये होता, बाकी सर्व बोटनेकमध्ये होता आणि एक जो होता तो बॅक डीप नेक होता. त्यामुळे कटिंगला जास्त काही वेळ लागला नाही. ज्यावेळेस फोर्टक्स ब्लाऊज असतो ना, त्यावेळेस कटिंग सोपी असते. प्रिन्सेसला मी पेपर कटिंग करूनच कटिंग जे असतं ते करते. कारण की जी काय आपला कटोरी साईडचा सेकंड पार्ट असतो त्याला अर्धा इंच जोडण्यासाठी वाढवून घ्यावं लागतं आणि फोर्टेक्स ब्लाऊजमध्ये ॲज इट इज ठेवावं लागतं. त्यामुळे ते काही मी कटिंग वगैरे करत नाही. डायरेक्टली जो काही आपला अस्तर असेल त्यावरतीच कट करून घेते. अर्धा ब्लाऊज झाला आहे. त्यांनी ऑलरेडी जे काही ब्लाऊजसाठी बारकावीने इन्स्ट्रक्शन असतात ते सर्वच मला दिले होते. जसं की शोल्डर पट्टी छोटी घ्या किंवा सर्व ब्लाऊजला कॉड पायपिंग करा.
त्यानंतर मग जे काही स्लीव्ज आहे त्याच्या बॉर्डर छोट्या ठेवा, असं सर्वच त्यांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही. नाहीतर एक एक कस्टमर असतात त्यांना एक ब्लाऊज घेतला की कॉल करून हे कसं करू ते कसं करू, मग याच्यामध्ये खूप वेळ जातो. त्यांनी एकदाच काय आहे ते सर्वच मला सांगितलं होतं आणि त्या स्वतः इथे आल्या होत्या पुण्यामधून, त्यामुळे ते पण एक बरं झालं. कधी कधी पोर्टरने ब्लाऊज येतात, त्यानंतर मेजरमेंटसाठी ते एखादा ब्लाऊज पाठवून देतात आणि त्यावरतीच आपण फिटिंग वगैरे करतो. त्यावेळेससुद्धा कधी कधी प्रॉब्लेम होतो, कारण की शिवलेले प्रत्येक ब्लाऊज हे वेगवेगळ्या टेलरने शिवलेले असतात. ज्यावेळेस कस्टमर आपल्या समोर असतं ना त्यावेळेस मेजरमेंट्स घ्यायला वगैरे खूप सोपं जातं, एक आयडिया येतो बॉडी शेपचं आणि जो काही ब्लाऊज आहे तो सुद्धा छान होतो. बाकी ब्लाऊज तर त्यांना सर्व छान बसले, पण स्लीव्जमध्ये जे आहे ना एकदम टाईट झाले होते, म्हणजे घट्ट. मे बी दंडघेर मोजताना माझ्याकडूनच चुकी झाली असेल आणि घेतला जरी बरोबर असेल तरीसुद्धा लिहिताना काहीतरी मिस्टेक झाली असेल. त्यानंतर त्या बराच वेळ थांबल्या, म्हणजे 15-20 मिनटं जे काय आहे ते मला लागले दंडघेर उसवून परत त्याला एक फायनल टिप मारण्यासाठी. ज्यावेळेस ब्लाऊज लूज होतो ना त्यावेळेस खूप सोपं आहे टिप मारणं, पण ज्यावेळेस टाईट होतो ना त्यावेळेस त्याला उसवून परत टिप मारणं यामध्ये खूप वेळ जातो. आणि ह्या ब्लाऊजमध्ये सर्वच दंडघेर जे आहेत ते टाईट झाले होते, त्यामुळे तिथेसुद्धा मला ते व्यवस्थित करून द्यावं लागलं. आणि जो काही डीप नेकचा ब्लाऊज होता त्यालासुद्धा नॉट लावायचे राहिले होते. व्हिडिओमध्ये तसं तर मी सांगितलं होतं की याला नॉट लावायचे राहिलेत, पण नंतर ते सुद्धा माझ्या आठवणीतून गेलं. असे 20-25 मिनटं लागले. त्यानंतर त्यांचे फायनली ब्लाऊज तयार झाले. सकाळीच मी ते शूट वगैरे करून ठेवलं होतं, म्हटलं त्या दुपारच्या वेळेस येतील ब्लाऊज घेण्यासाठी, त्यावेळेस घाई गडबड नको म्हणून मी ते पटपट शूट करून घेतलं होतं. खूप साऱ्या मैत्रिणी मला सांगतात की तुम्ही जे काय आहे ना शूट करण्यासाठी एखादं जे काही फर वगैरे येतं व्हाईट कलरचं ते यूज करत जा. मिशोवरून मी 5-6 दिवस झाले मागवलेलं, पण अजून तरी काही माझ्यापर्यंत पोहोचलं नाही आणि बरेच दिवस मला वाटायचं. पण चला चालू काममध्ये जे काही होतंय ते छान होते असं मला वाटत होतं, त्यामुळे मी काही एवढं लक्ष दिलं नाही. आणि त्यासोबत 2 फ्लावर पॉटसुद्धा मागवले. सो जे काही फोटो असतील ते मला व्यवस्थित काढता येतील. पाहूयात आता. इथे मी सर्व व्हिडिओ जे आहे ते घेत होते, पण रामची त्यावेळेस इतकी रडारड चालू होती की सांगताच येणार नाही. त्यामुळे पटपट मी थोड्या थोड्या क्लिप्स घेतल्या, जेणेकरून की तुमच्याबरोबर त्या मला शेअर करता येतील. आता तुमचे सर्वांचे प्रश्न असतील का ह्या सर्व ब्लाऊजची शिलाई तुम्ही किती घेतली, तर सर्व ब्लाऊजची शिलाई मिळून 3,300 रुपये झाली होती. आणि बरेच प्रश्न येतात की तुम्ही ब्लाऊजची शिलाई किती घेता, त्यावरती एक व्हिडिओ बनवा. तर जी काही आपली दिवाळी होती ती झाल्यानंतर मी ब्लाऊजचे रेट लगेचच वाढवले होते आणि त्यानंतर मग जे आहे ते ॲज इट इज आहे. 2 ते 3 महिने झाले असतील, तर एका व्हिडिओमध्ये तुम्हाला येणाऱ्या सांगते. बाकी ब्लाऊज कसे वाटले ते सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत